काही माणसं विचारी असतात, काही अविचारी. हे पत्र ते विचारी माणसास. प्रिय माणसा, आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर सर्व प्राण्यांवर अंकुश ठेवून या पृथ्वीचा अनभिषिक्त सम्राट झाल्याचा अभिमान बाळगणाऱ्या माणसा, कोरोनासारख्या एका सूक्ष्म विषाणूने तुला घरात बसवून बंदिवान केलं व तू हतबल झालास. आज तुझ्याकडे अणुबॉम्ब आहेत, मिसाईल्स आहेत, रणगाडे आहेत, युद्धनौका व आधुनिक लढाऊ विमानंसुद्धा. परंतु कोरोनाशी लढण्यासाठी याचा काहीही उपयोग नाही याची तुला कल्पना आहे. तू चंद्रावर गेलास किंवा मंगळावर जाऊन आलास तरी निसर्गासमोर तू किती नगण्य आहेस हे यावरून सिद्ध झालंय. तुझ्या प्रगतीचा वारू चौफेर वारेमाप उधळला होता, त्याला व्यसन घातली या विषाणूने. आता तुला कळेल पिंजऱ्यातील जीवन काय असतं व स्वच्छंदी जीवन काय असतं ते. पण हे असं का घडतंय याचा कधी विचार केलायस? तल्लख बुद्धिमत्ता, विचार करण्याची क्षमता व स्मरणशक्ती या त्रिसूत्रीच्या जोरावर वारेमाप सुधारणा, डोळे दिपावणारी प्रगती व आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून तू या समस्त मानवजातीला जगण्याचा आनंद दिलास, स्थैर्य दिलेस. पण या प्रगतीच्या मागे तू फार मोठा गुन्हाही करत आलेला आहेस. म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी ग्रेट सक्सेस देर इज अ क्राईम. या उक्तीप्रमाणे मी या पृथ्वीचा एकमेव मालक आहे या आविर्भावात तू या धरणी मातेला ओरबाडायला सुरुवात केलीस. तिचे सर्व अलंकार तू विक्रीस काढलेस. तिच्या गर्भातून खनिज काढून त्याची उधळपट्टी सुरू केलीस. आपल्या अलिशान जीवन जगण्याच्या इच्छेखातर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवरील संपत्तीची तू लूट सुरू केली आहेस. इंधनांची लूटमार, जंगलांची कत्तल, वन्य प्राण्यांची शिकार, त्यामुळे तू सगळीकडे तुझा दबदबा निर्माण केलास. सिमेंटची जंगलं उभी केलीस. तुझी प्रगतीची व्याख्याच अशी की निसर्गाने निर्माण केलेलं उद्ध्वस्त करायचं व सिमेंटची जंगलं उभी करायची म्हणजे प्रगती. धूर रोखणारे कारखाने, रसायन मिश्रित वाहणाऱ्या प्रदूषित नद्या, काळा धूर रोखणाऱ्या मोटारी तूच निर्माण केल्यास ना. आकाशाला गवसणी घालणाऱ्या टोलेजंग इमारती उभ्या करून आकाशाशीही स्पर्धा करू लागलास. मोठमोठे इमले बांधलेस. स्वतःतच रममान होऊन तू बेधुंद झालायस. तुझ्या इमारतींची उंची वाढली, मजले वाढले, पण तेवढाच तू निसर्गापासून दूर गेलायस. निसर्गाची नाळ तू तोडू पाहतोयस. पण काही जण आजही या निसर्गासोबतच आहेत. या कोरोनाच्या काळात तुझा GDP सांभाळीत आहेत. तू घरात बसलेला असताना तुला अन्न देऊन जिवंत ठेवण्याचं काम त्या बळीराजानं केलंय हे विसरू नकोस. आज तुझ्या चुकीच्या पडलेल्या प्रत्येक पावलांमुळे संपूर्ण मानव जातीला तू संकटामध्ये ढकलू पाहतोयस. तू असशील काळा किंवा गोरा, बुटका चायनीज किंवा उंच धिप्पाट जर्मन, पण तू शेवटी माणूसच आहेस ना. त्याच भावना, तेच मन, तेच विचार, त्यात काहीच फरक असणार नाही. पण पृथ्वीवरील सत्तेच्या लालसेपोटी तुझी महत्वाकांक्षा एवढी वाढली आहे की तुझ्या आवडीनिवडीही बदलायला लागल्या. तुझ्या सुखाच्या कल्पना बदलल्या, खाण्याच्या सवयी बदलल्या. अनेक पक्षी प्राणी खाता खाता तुला आता वटवाघळे, साप, झुरळं सुद्धा खावीशी वाटायला लागली. पण याचा कधी तू विचार केला आहेस का की या जंगली प्राण्यांमध्ये असे काही जीवाणू आणि विषाणू असतात ते त्यांच्यामध्येच रोग निर्माण करतात, ते तुझ्यापर्यंत येऊ शकतात. आणि तेच झाले ना. असंगाशी संग केल्याचा परिणाम म्हणजे जंगली प्राण्यांशी जास्त जवळीक केल्यामुळेच एड्सचा विषाणू माकडांमधून तुझ्यामध्ये संक्रमित झाला. आणि आज वटवाघळातील कोरोना विषाणू जनुकीय बदल होऊन तुझ्या शरीरात त्याने प्रवेश केला.
आणि सर्व जगाची दानादान उडवून गेली. जगण्याची धडपड सुरू झाली. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा जंगलाचा कायदा माणसाला लागू झाला. तंदुरुस्त रहा, अन्यथा कोरोना आपला बळी घेईल, या भीतीपोटी सर्व माणसं घाबरलेली आहेत. हे असं का घडलंय याचा विचार कधी करणार तू? प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणे, जीवाश्म इंधनांचा वारेमाप वापर करून प्रगतीची शिडी उंचावत नेणे, जंगलांची तोड करून जंगले उजाड करणे, याचा परिणाम म्हणजे जलवायू परिवर्तन. यालाच ग्लोबल वॉर्मिंग असे नाव तू दिलेस. गेले 4 दिवस जो धुवाधार कोसळणारा पाऊस हे कशाचं लक्षण आहे? याचा परिणाम म्हणजे हळूहळू या पृथ्वीवरील जीव नाहीसे होऊ लागतील. पुढील 50 वर्षात 40% जीव या पृथ्वीवरून नाहीसे होतील. सर्व जीव तुझी साथ सोडून निघून जातील व त्यानंतर तुझाही नंबर लागेल. तू आज आसरा शोधायला लागलायस दुसऱ्या ग्रहाचा. मंगळावर जाऊन राहण्याचं तू स्वप्न पाहू लागलायस. पृथ्वीसारखा विश्वातील जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह तुला जन्मजात मिळाला, पण त्या ग्रहावरील सर्व संपत्तीची लूटमार करीत इतरांना प्रगतीची स्वप्न दाखवून 100 कोटीवरून जनसंख्या 750 कोटीपर्यंत नेण्यासाठीची सुबत्ता तूच निर्माण केलीस. आज या सर्व लोकांच्या सुविधांसाठी तुला कारखाने मोटारी बंद ठेवणं शक्य होत नाहीये, याची जाणीव अगोदरच असायला हवी होती. पृथ्वीचा सम्राट बनण्याच्या नादात ज्या निसर्गाने, ज्या धरणी मातेने तुला जन्म दिला, त्यावरच तू कुरघोडी करायला लागलायस. येथील सर्व नैसर्गिक जीवन प्रणाली संपवून तू निर्माण केलेली हायब्रिड प्रजाती तू आणू पाहतोस. जुन्या पारंपरिक जाती प्रजाती नष्ट करून हायब्रिड जाती लोकांच्या माथी मारायच्या. ना त्याला चव ना गंध, चोथा खाल्ल्याचा भास व्हावा अशा या प्रजाती तू स्वीकारायला भाग पाडतोस. जैवतंत्रज्ञानामधून तुला प्राण्यांमधील जनुकांची अदलाबदल करून अनैसर्गिक जीव निर्माण करायचे आहेत. या जनुकांमध्ये बदल करण्याचा परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागेल तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? या सर्व प्रकारामध्ये तू परमेश्वराचं स्थान घेऊ पाहतोयस. 9000 वर्षापासून ते 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत तुझी वाटचाल पर्यावरणपूरकच होती. जंगली प्राण्यांची शिकार करून कंदमुळे खाऊन उपजीविका करणारा तू शेती करू लागलास व तुला स्थैर्य प्राप्त झालं. हळूहळू बुद्धी कौशल्याच्या जोरावर तू निसर्गाची अनेक गुपितं, निसर्ग नियम यांचा अभ्यास करून तू अनेक नवनवीन शोध लावलेस. त्यापासून तंत्रज्ञान विकसित केलंस व त्यातूनच प्रगती झाली. ज्यावेळी तू यंत्राचा शोध लावलास तेथेच तुझं अधःपतन सुरू झालं. गाड्या, विमाने यांचा वारेमाप वापर वाढला. प्रदूषणाचा भस्मासूर आवासून समोर उभा राहिला. जलवायू परिवर्तन संकट पृथ्वीला गिळू पाहते. ते आता अपरिवर्तनीय होऊ पाहते. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळी सावध हो, अन्यथा पूर्वीच्या काळी या पृथ्वीवर डायनोसॉर्सचं राज्य होतं. ते डायनोसॉर्स बदलत्या वातावरणामध्ये व नैसर्गिक संकटामुळे नाहीसे झाले. तशी तुझी अवस्था होईल. या पृथ्वीवर मानव प्राणी राज्य करीत होता असा इतिहास पुढे सांगितला जाईल. म्हणून म्हणतो, अविचार सोड व विचारी हो. आपलाच डॉक्टर गणेश मरगज. धन्यवाद.